नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा सुरुवात तसा झालेला नाही, पण गेल्या आठवड्यावर अवकाळी पावसानं थोडासा धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यातलं व्हिजिटेशन बघण्याकरता आज आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि तिथून आपल्याला बघायचं आज काय भेटतंय, वेगळं काय व्हिजिटेशन आहे का आणि तुमच्यासाठी नवीन काय औषधांचा खजिना मिळतो का. चला तर मग पाऊस सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा पावसाची आठवण काढली आणि पाऊस सुरू झाला. ओकेच. अरे वा, मस्त सुदर्शन फुललाय. मला वाटतं मे महिन्यातच फुलणार हे सुदर्शन आपल्या समोर दिसतंय. भरपूर फुललंय. असे 20-25 झाडांचे पॅचेस फुललेले आहेत. मस्त गुलाबी आणखीन पांढरी फुलं त्याला लागली आहेत. पाऊस पण येतोय. तर आपण त्याचं पावसातच दर्शन घेऊया. त्याचं नाव आहे सुदर्शन आणि आपण त्याचं दर्शन घेणार आहे पावसामध्ये. जंगलामध्ये मिल्क नाही, वाईन पण नाही, दोन्ही गोष्टी आता उपलब्ध नाहीत. पण मिल्क अँड वाईन लिलीच्या गराड्यामध्ये मी आहे. माझ्या सभोवताली मिल्क अँड वाईन लिली आहे. सुदर्शन नावाचं झाड, ज्याला इंग्लिशमध्ये मिल्क अँड वाईन म्हणतात. त्यामुळे माझ्याकडे जरी आता मिल्क नसेल आणि वाईन नसेल तर मला काही काळजी नाही. याचं सौंदर्य बघून मला वाईन पिण्याचा आनंद येतोय. काही अडचण नाही, किंवा दूध पिऊन ताकद आल्यासारखं वाटतंय. ओके, मस्तच. अरे पावसानं थोडी फुलं बघ कशी कोमेजलीत. हा पाऊस पडून पडून त्याची थेंबानं फुलं फाटलीत त्याची. मग किती मस्त आहे. मित्रांनो, आपल्या समोर जे झाड दिसतंय ना, एक कंदवर्गीय झाड आहे. उन्हाळभर किंवा पूर्ण वर्षभर त्याचा कंद जमिनीमध्ये राहतो आणि मे महिन्याच्या सुरुवातीला ही फुलं येतात किंवा काही वेळा शेवटाला पण येतात आणि नंतर मग असा पूर्ण पॅच भरून येतो. त्याच्या बिया वगैरे पडतात आणि मग पुन्हा पुन्हा भरपूर झाडं उगवतात. या डोंगर उतार, खास करून डोंगर उतारावरतीच असतं, कारण तो कंद वर्षभर टिकला पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, याकरिता निसर्गानं केलेली ही रचना आहे. आणि याचं नाव आहे सुदर्शन. याला इंग्लिशमध्ये एक सुंदर नाव आहे, मिल्क अँड वाईन लिली म्हणतात. मिल्क अँड वाईन. आता नाव खरंच छान आहे. दूध आणि दारू. दूध आणि दारूचा काय संबंध लावलाय माहित नाही, पण छान नाव आहे, आवडलं मला ते. याचं बोटॅनिकल नाव आहे क्रायनम लॅटिफोलियम आणि हे अत्यंत गुणकारी असं औषध आहे. याच्या पानापासून कंदापर्यंत सर्व भाग आपल्याला उपयोगाचे आहेत. खास जास्त करून त्याचं कंद आहे आणि जे पान, त्या कंदापासून आणि पानापासून आपल्याला एक तेल सिद्ध करता येतं, ज्याला सुदर्शन तेल म्हटलं जातं. आणि हे रुमॅटिझमसाठी अत्यंत गुणकारी आहे. पाईल्समध्ये तर फारच गुणकारी असा ह्याचा कांदा असतो. बऱ्याच गोष्टी आहेत. आपण वेगवेगळ्या भागानुसार काही उपचार पद्धती वेगवेगळ्या याच्या आहेत. काही ठिकाणी याला गदांबीचा कांदा असा उल्लेख आहे, पण गदानीचा कांदा एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे असा माझा अंदाज आहे, कारण मी त्याची खूप लहानपणी पानं बघितलेली आहेत. त्याच्यानंतर गेले 35-40 वर्ष मी अजिबात ते झाड बघितलेलं नाही, बघण्यात देखील आलेलं नाही. तर अशा प्रकारे हे जे सुदर्शन आहे अत्यंत गुणकारी औषध आहे. मूळव्याध असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, सर्वांसाठी, सर्व प्रकारच्या वात विकारासाठी अत्यंत गुणकारी आहे आणि दिसायला तर अत्यंत सुंदर आहे. अगदी 8 ते 10 दिवस हा फुलवर आपल्याला बघायला मिळतो. आज योगायोगाने आपल्याला तो बघायला मिळालेला आहे. तुमच्या नजरेत साठवून ठेवा. हे हा जंगल बघू शकता पूर्ण, अगदी पूर्ण सगळीकडे टप्प्याटप्प्याने एका एका ठिकाणी त्या पानझडी जंगलामध्ये ही झाडं उगवलेली आहेत सगळीकडे. बघ, मिल्क अँड वाईन लिली, त्याचं नाव खरोखर साजेस आहे. मिल्क व्हाईट आणि वाईन रेड वाईन, साधारणपणे त्याच्याशी साधर्म्य ठेवून त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्याचे अँथर्स पण एकदम देखणे असतात. हे बघ, मस्त. थोडं पावसामुळे त्याचं सौंदर्य बिघडलंय. पाऊस नसता तर मस्त ब्लूम मध्ये दिसलं असतं.